नमस्कार गाईज. आज मी तुम्हाला अख्खा मसूरची आमटी किंवा अख्खा मसूरची भाजी कशी करायची दाखवणार आहे. तर बघा, मी इथं अख्खा मसूर घेतलेले आहेत. ते आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. अख्खा मसूर बघा, मी इथं धुवून घेते आहे पाण्यामध्ये. इथे मी कांदा एक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लसूण घेतलेले आहेत थोडे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यानंतर खोबरं खिसून घेतलं आहे थोडंसं. तर एवढं सगळं साहित्य घेतलं आहे मी. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल तापवत ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये मोहरी टाकूया थोडी. थोडे जिरे टाकूयात. थोडं हलवून घेऊयात त्याला. त्याच्यानंतर थोडी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, तर ती आता टाकूया कढीपत्त्याची पाने. त्याच्यानंतर आता लसूण टाकूया. हलवून घेऊयात. त्याच्यानंतर कांदा टाकूयात. कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकूयात. टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण लालसर होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचे आहेत. आता ह्यामध्ये थोडीशी हिंग टाकूया. हे बघा, हिंग घेतलेला आहे. आता हिंग टाकूया त्यामध्ये. त्यानंतर हळद टाकूया 1/4 टीस्पून. हलवून घेऊयात. त्याच्यानंतर हे धुवून घेतलेले अख्खा मसूर त्यामध्ये टाकूया. हलवून घेऊयात. आता ह्यामध्ये मी ह्या वाटीने 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं गरज आहे तेवढं टाकू शकता पाणी. आता ह्यामध्ये लाल तिखट टाकत आहे मी. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे. मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर खोबरं खिसलेलं ते टाकलेलं आहे मी. आणि कोथिंबीर चिरलेली ती टाकत आहे मी. मिक्स करून घेऊया हे सगळं. आता झाकण लावून कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या द्यायच्या आहेत.
हे बघा, एक शिट्टी झालेली आहे. बघा मी काढलेलं आहे. आता 6 ते 7 शिट्या दिल्यानंतर पूर्ण शिजलेले आहेत अख्खा मसूर, बघू शकताय तुम्ही. आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा छान शिजलेले आहेत. प्लेटमध्ये काढून घेते मी आता. हे बघा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यावर थोडीशी कसुरी मेथी टाकूया. बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा प्लीज. हे बघा अख्खा मसूरची आमटीसुद्धा म्हणू शकता किंवा अख्खा मसूरची दबदबीत घटपातळ भाजीसुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण ही घरी रेसिपी ट्राय करून बघा. थँक यू सो मच.